नमस्कार मंडळी, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आमचं अलिबागचं कालच आमचं अलिबागचं शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि मुंबईला आम्ही रिटर्न आलो. ते काय मला शूट करता आलं नाही कारण शूट मध्ये मी खूप थकली होते आणि ट्रॅव्हलिंग पण होते. ट्रॅव्हलिंग मध्ये काय झालं एक्झॅक्टली तर त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच. म्हणजे कसं यायचं, बस वगैरे पण मिळत नव्हतं, अवेलेबल नव्हतं कारण एक्झॅक्टली संडे पण होता आणि गर्दी पण खूप होती. त्याच्यामुळे आज आहे मंडे, आमचं शूट होतं सॅटर्डे संडे मध्ये कारण माझं ऑफिस पण असतं, मला सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्याच्यामुळे आम्ही त्याच दिवशी प्लॅन केलेलं शूटचं. ते शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. पण आज आहे मंडे आणि मी ऑफिसला सुट्टी टाकली आहे कारण शूट मध्ये मी खूप दमली होती. माझा हात वगैरे हा सगळं दुखतोय आणि आज माझ्याने काही काम झालं नसतं म्हणून मी आज सुट्टी टाकली आहे. मी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शूटचं ऑलमोस्ट एकदम शॉर्ट नोटीसवर कळालं होतं, त्याच्यामुळे काहीच प्लॅन वगैरे नव्हतं. आणि सॅटर्डे संडे मध्ये मला जेव्हा सुट्टी असते त्याच्यामध्ये मी जे प्लॅन केले होते, लाईनअप केले होते की हे ब्रँडचे शूट वगैरे करू, तर ते काहीच करता आलं नाही मला त्या शूटमुळे. त्याच्यामुळे आता जे काय पेंडिंग आहेत माझे प्रमोशनचे शूट ते मला आज कम्प्लीट करायचं म्हणून मी आज सुट्टी टाकली. कारण तिथे ब्रँड मागे लागतायत, सगळे मेसेज करतात की कधी देणार व्हिडिओ. आणि एक तर मी थकलीये पण, त्याच्यामुळे आज ऑफिसचं काम तर मला जमलं नसतं म्हणून मी सुट्टी टाकून आज विचार केला की आज फुल डे प्रमोशनचे सगळे जे काय आहे ते कम्प्लीट करून टाकायचं, ऍटलिस्ट शूट तरी. कारण एडिटिंग मध्ये खूप डोकं खराब होऊन जातं, एडिटिंग करायचं प्लस आणि सगळं मलाच करावं लागतं. त्याच्यामुळे शूट प्लस एडिटिंग असं सगळं आहे, तर ते आज करायचं आहे. आणि मेन म्हणजे गोष्ट मला तुम्हाला अजून एक एक्साइटिंग न्यूज सांगायची आहे, ती मी तुम्हाला ह्या ब्लॉगच्या शेवटी सांगेल. एक छान असं छोटंसं असं सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या चॅनलसाठी. तर मी तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये शेवटी एकदम रिव्हील करेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. शूट मध्ये माझे एवढे कपडे मी आउटफिट वगैरे चेंज केले होते आणि ते सगळे कपडे आता धुवायला पडले आणि कपडे कोण धुते बघायचंय का तुम्हाला? दामा दाखवते. कपड्यांचा एवढा सगळा बोसार आहे आणि एवढे कपडे धुवायचे आणि या मॅडम कपडे धुतायत. मस्त. कसं वाटतंय कपडे धुवून? खूप छान. गार. अजून एक बॅग पडली आहे धुवायची, ते पण देऊ? आणू? दिवसभर पाण्यात बसते. देते, तू बोलतेस म्हणून देते. माझं मी तुझा विचार करत होते की एवढे कपडे नको आज धुवायला, पण ही बोलतेय ना म्हणून मी आज आणून देते. मोठी बॅग आहे साड्यांची, ती आणून देते धुवायला. धुवत बस. कट हो जाएगा, चार्जेस में से कट हो जाएगा. आली आहे गोलूला स्कूलमधून घ्यायला आणि गोलूच्या स्कूलमध्ये चालू आहे फ्रूट वीक. त्याच्यामुळे गोलूला सांगितलेलं की काहीतरी बनायला, एक फ्रूट बनायला सांगितलं. आणि गोलूला काय बनलंय बघायचंय तुम्हाला? आहे बघा, आमचं जॅकफ्रूट येतोय आता. जॅकफ्रूट बघायचंय तुम्हाला? आता बघा, जॅकफ्रूट दाखव, नीट दाखव. हे बघा, हे जॅकफ्रूट. आणि जॅकफ्रूट वरचे काटे काढायला आम्हाला रात्रीचे सकाळचे 4 वाजले. 4 वाजेपर्यंत आम्ही करत होतो. आम्ही आलो अलिबागवरून 11 वाजता घरी आणि त्याच्यानंतर आम्ही हे जॅकफ्रूट बनवत बसलेलो. हे एवढे काटे, किती काटे काढावे लागले. आम्ही पहिले छोटे छोटे बनवले आणि त्याच्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की एवढे छोटे छोट्याने काय हे भरणार नाही, त्याच्यामुळे नंतर आम्ही मोठे मोठे बनवले असे. आता आम्ही करणार आहोत. कशाला दाखवतोयस? अरे इकडे पहिलं ते जॅकफ्रूटच दाखव. का म्हणजे बघू दे त्यांना जॅकफ्रूट. कोणाला जॅकफ्रूट खायचंय ना त्यांनी या, आमच्याकडे आहे. आम्ही त्याला कापू मधून आणि तुम्हाला खायला देऊ बारीक बारीक तुकडे करून. आताच माझं एक शूट करून झालं आहे, जे अर्जंट होतं, शनिवार रविवार मध्ये झालं नाही म्हणून आता पटकन करून घेतलं जेवायच्या आधी. आणि आता जेवायला घेतलं आहे. वाजले आहेत 4:30 वाजेपर्यंत. कारण शूट मध्ये असल्यावर ना भुकेचं वगैरे काहीच भान राहत नाही. एकदा शूट आता आणि माझं आता शूट डन झालं आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की मला खूप भूक लागली, मग मला जेवण घ्यायला पाहिजे. आणि ऍक्च्युली मम्मी पण आता बाहेर गेले, कलावती यांच्या भजनाला गेले. जर मम्मी असती तर मम्मीने आठवण करून दिली असती, पण त्याच्यामुळे जेवणाची पण आठवण होती शूटच्या ह्याच्यात. आता जेवण घेतोय मस्त. मम्मीने चपाती आणि वाटाण्याची भाजी केली. दिसते का तुम्हाला? नाही, चपाती आणि वाटाण्याची भाजी आहे. तर पटकन जेवून घेते आणि अजून 2-3 शूट लगेच करून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे पहिलं जेवून घेते. ऐकलंस त्याला ना, त्याला आई नको. आई नको तुला? तुला पाहिजे ना, तुझा हिम काटला पाहिजे ना आई. मला आई पाहिजे. माझी आई आहे मग? नाही, अरे हिची आई नाही ना, नाही मोबाईलची. मम्माची? माझी आई आहे. नाही, कोणाची आई आहे सांग? मोबाईलची. मोबाईलची. आणि तुझी नाही? ओके, ठीक आहे.
ओके ठीक आहे. आईला राग आला आता. जा बोलचा आईला. आईला बोलचा. आईला बोलचा. आईला बोलचा. ठेव बॅग. कुठे होती? जागेवर ठेवायची. सॉरी बोल ना माऊला. बोल सॉरी असं सॉरी माऊ. नीट नीट उभा राहा. सॉरी माऊ. कान पकडून. सॉरी माऊ. सॉरी. सा- सॉरी माऊ. सारी माऊ. चालू माऊ. इथं इथे चालू माऊ. चालू माऊ. चालू माऊ. सॉरी माऊ. चालू माऊ. काय आता मी तिथे तिथे उभा राहा आणि उठे बशा काढ. उठा बशा काढ. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. उठा बसा काढ. उठा बशा. चुकीला माफी नाही. त्याला सुचेने साथ नाही दिला. टीचरने साथ नाही दिला तुला नाही का? अटच असं का पण बोलून नाही लिहायला ना तो का? ना. हा बघ अक्षय मामा दाखव. अक्षय मामा असे मामाला काय दाखवतो? हाताला लागलंय ते गुंडा ते खूप मोठा मार लागलाय. काय लागलं आईच्या हाताला तुला माहिती? कसं काय? आईला विचार काय लागलं? जा ना लागतोस काय? जा ना जा विचार आईला काय लागलं. आता तू घेत मी आता मी घेते. आता हे घेते. हा बघ, आईला घेते. हा बघ आईच्या हाताला लागलंय बघ. आईच्या हाताला लागलंय. मी घेतो ना. अरे हे बघ ना तू बघ ना. अरे नाही बघायचे. हे बघ आईच्या हाताला लागलंय बघ. अरे असं नाही करायचं. ते बघ आईला दूध त्रास होते बघ. दे ना. आईच्या हाताला लागलंय. आई रडत नाही. तू का रडतोयस? आईच्या हाताला लागलाय. आई रडत नाही. तू का रडतोयस? आई ग तेव्हा आईला हाताला दुखतंय बघ. उठ उठ. तो दुखतंय आईला. उठ 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 पटकन. रडका बापू हा बघा आमचा रडका बापू. आता मी जात आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. रात्रभर जागून आम्ही प्रोजेक्टचं काम करणार आहोत. गंडवते मम्मीला गंडवते. खरं नाही जाणार आहे. बाहेर जाणार एका मुलाबरोबर फिरायला. फक्त मम्मीला गंडवायला बोललीये प्रोजेक्टचं काम आहे म्हणून. मम्मीच रिएक्शन. मम्मी जाऊ प्रोजेक्ट साठी. कसं गंडवते मम्मीला. हा पंगवाला ही माऊ. कोण आहे? असं बघायचं. ही माऊ. हा माउंटेन. ही मावाने हा माउंटेन. माऊ कुठे? ही बघ. अशी माऊ. अशी माऊ कुठे होती? मी काढू का बोलू? काढू दाखव काय दाखव बोलू. आवाज बंद काय ब्लॉग मध्ये येतोय. दाखव काय. अशीच बसणार आहेस. मी ब्लॉग असं चालू ठेव. बोलू तरी बरा आमचा. ओट्स खातीये आणि सगळं अंगावर पाडून घेतला नाही. आमचा गोलू तरी असा पाडत नाही ना. गोलू तू पाडतोस असं. मम्माने सगळं पाडून घेतलं अंगावर. मी काय बघतो ते दाखव. कार्टून बघतोय. बघ. कार्टून कार्टून बघतोय. कार्टून 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 बघतोय. अरे कार्टून बघतोय. मम्मी देते. आणि आम्ही इथं ओट्स खाते. आज डिनरचा मेनू ओट्स. मसाला ओट्स. असं कर. मसाला ओट्स. माझ्या बायला कर. बरं वाटतंय. मम्माला का म्हणतात? नाही पहिलं मला. ओके सो गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगच्या सुरुवातीलाच की ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एक सरप्राईज दाखवणार आहे. जे सरप्राईज आपल्या चॅनलच्या रिलेटेडच असणार आहे. आणि म्हणजे मी भरपूर दिवसापासून वाट बघत होती की हे सरप्राईज तुम्हाला दाखवायचं. म्हणजे खूप दिवसाआधीच मला कळालं आहे. माझ्याजवळ आलं आहे
पण तुमच्यापर्यंत यायला खूप वेळ झाला. म्हणजे मी लॉंग व्हिडिओज करत नाही. एक तर शॉर्ट माझे व्लॉग जे असतात ते शॉर्ट्स व्लॉग असतात, मिनी व्लॉग असतात. त्याच्यामुळे तसं मी एक शूट करून ठेवलंय. पण मला असं झालेलं की हे खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे ह्याच्याबद्दल मला काय वाटतं आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत काहीतरी गोष्टी शेअर करायचं होतं. मला तुमच्याशी असं फेस टू फेस, वन ऑन वन बोलायचं होतं. त्याच्यामुळे मी बोलले की हे ब्लॉगमध्येच मी रिव्हील करेन आणि त्याच्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ टाकेन जे मी शूट करून ठेवलेलं आहे. ते मी नंतर दाखवेन. पण मला खूप भारी वाटतंय की म्हणजे मी जे प्लॅन केलं होतं तसं त्या अकॉर्डिंग झालं आणि त्यासाठी सपोर्ट पण तेवढा मिळाला. पण आता मी एवढी बोलते तर मी सांगूनच शकते की एक्झॅक्टली काय आहे सरप्राईज ते. तर ते सरप्राईज आहे माझ्या हातात आहे. आय कॅन फील इट आणि मला खूप मस्त वाटतंय. म्हणजे हे एक्सपिरियन्स मी आधी केलेला आहे, पण तरी पण ही एक माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. तर एक ते सरप्राईज आहे हे. हा बॉक्स बघून तुम्हाला तर कळालंच असेल आणि सगळ्यांना तर माहितीच आहे की आपले 100K सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि 100K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर आपल्याला मिळतो सिल्वर प्ले बटन. एक सिल्वर प्ले बटन माझ्याकडे ऑलरेडी आहे. पण परत एकदा अजून एक सिल्वर प्ले बटन मला मिळालं आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. मी खूप खुश आहे आणि हे सगळं फक्त 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 तुमच्यामुळेच होतंय. म्हणजे जानेवारी 2025 ह्या इयरच्या फर्स्ट डे पासूनच मी प्लॅन केलेलं की एक मी माझं चॅनल ओपन करेल. कारण मला व्लॉग जे मी डेली व्लॉग करते ना ते मला तुमच्यापर्यंत शेअर करायला मला खूप आवडतं. म्हणजे मला स्वतः पर्सनली पण व्लॉग करून तुम्हाला मी काय करते हे सांगायला मला खूप आवडतं. जेणेकरून तुम्ही पण मला ओळखू शकता की मी एक्झॅक्टली कशी आहे. त्याच्यामुळे मी विचार केलेला की नाही आपल्याला करायला पाहिजे. नुसते आपण व्हिडिओज करतोय, कॉमेडी व्हिडिओज वगैरे तेपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचतोय ते ठीक आहे. पण मी पर्सनली कशी आहे हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये काय करते, मी माझ्या फॅमिलीसोबत कशी राहते, मी कुठे जाते, मी काय करते एक्झॅक्टली हे तुम्हाला पण कळायला पाहिजे. आणि म्हणून मी विचार केलेला की व्लॉग करायचा, व्लॉग किंवा त्याच्यामध्ये कुठले तरी फनी चॅलेंजेस वगैरे करायचं. आणि म्हणून मी ह्या चॅनलची सुरुवात केली होती, हे इट्स आरू म्हणून. माझं तर मेन चॅनल आहेच आरती जळगावकर, पण ह्या चॅनलची सुरुवात केली ना तेव्हापासून मी बघितलंय, म्हणजे लिटरली मी बघितलंय. फर्स्ट ब्लॉग अपलोड केल्यापासून तुम्ही इतका मला प्रेम दिला आहे ना, इतका मला सपोर्ट केला आहे. माझ्या बॅक टू बॅक व्हिडिओज इतके व्हायरल गेले आहेत. म्हणून फक्त 8 महिन्यात मला हे ऑगस्टमध्ये आलं. मला असं वाटतं गणपतीच्या आधीच आलं. गणपतीच्या आधी मला हे सिल्वर प्ले बटन आलं. म्हणजे फक्त 8 महिन्यात माझे 100K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि सिल्वर प्ले बटन माझ्या हातात पण आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते हे बटन कसं दिसतंय. म्हणजे मला एक पहिला आलेला ना प्ले बटन, तो थोडं साईजने वेगळा होता आणि हा साईजने वेगळा आहे. हा थोडा छोटा आला, त्याने बहुतेक सेम रिवॉर्ड आहे पण साईज चेंज केली आहे. तर सिल्वर बटन हा आहे आपला सिल्वर प्ले बटन, जो आरू हे आरू पेजवरचा आहे आणि इथं लिहिलेलं आहे हे इट्स आरू फॉर प्रेझेंटेड टू हे इट्स आरू फॉर पासिंग 100K सबस्क्रायबर्स. आपल्या 100K सबस्क्रायबर झाल्याने आपल्याकडे अजून एक सिल्वर प्ले बटन आलेलं आहे. मी खूप खुश आहे आणि थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय. मला बरेच जण बोलले होते की तू लॉंग फॉर्मॅट डेली व्लॉग्स करत जा आणि ते करायचं माझी पण इच्छा होती. पण मी विचार केलेला की माझं सगळं टाइम मॅनेजमेंटमध्ये खूप प्रॉब्लेम जातो. एक तर मेन म्हणजे 2 यूट्यूब चॅनल, 2 फेसबुक चॅनल, 2 फेसबुक प्रोफाईल, 2 इंस्टाग्राम प्रोफाईल, हे सगळं मॅनेज करायचं आणि प्लस मम्मीचं अकाउंट पण मीच मॅनेज करते. तर हे सगळं मॅनेज करताना आणि ऑफिस त्यातून, तर हे सगळं मॅनेज करून ऑफिस वगैरे सांभाळून मला ते कंटिन्यू लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज कंटिन्यू त्याच्यामध्ये बोला आणि हे करा, हे पॉसिबल होत नव्हतं. म्हणून मी केलं नव्हतं. मी विचार केला की 100K सबस्क्रायबर होऊ दे कंप्लीट आणि त्याच्यानंतर मग मला जसा टाइम भेटेल तसं मी लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज करत जाईन. आणि म्हणून मी तोपर्यंत करत नव्हती. पण आता सेट अजून पण नाही झाले. म्हणजे मला अजून पण टाइम मिळणं खूप मुश्किल आहे. पण मी जसं बोललेली की जसं मी ठरवलेलं, कारण ह्या चॅनलबद्दल मी जसं ठरवलं होतं ना तशा गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे मला हे त्याचं रिवॉर्ड पण मिळालं. 100K सबस्क्रायबरचं सिल्वर प्ले बटन माझ्या हातात पण आलं. तर मला असं वाटतं की आम्ही अजून थोडी मेहनत, अजून थोडा वेळ जर चॅनलला दिला ना तर अजून खूप पुढे जाईल. आणि तुमचा सपोर्ट तर आहेच, तुम्ही माझ्यासोबत आहात. त्याच्यामुळे मी आता विचार केला की मी लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज ब्लॉग वगैरे करत जाईल. आणि म्हणजे मी सांगू शकत नाही की डेली येतील की नाही, पण अल्टरनेटिव्ह किंवा कितीतरी दिवसांनी, आठवड्यातून 1-2 तरी ब्लॉग तर नक्कीच मी शूट करेन आणि टाकेन. आणि मेन म्हणजे ही माझ्यासाठी ना खूप मोठी अचीवमेंट आहे. हे सगळं एक्सपिरियन्स मी आधी केलेलं आहे तेव्हा मी अक्षरशः रडली पण आहे. माझे जेव्हा पहिल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर झाले तेव्हा मी खूप रडली पण आहे. आणि ह्या चॅनलचा पण 100K सबस्क्रायबरचा मी एक ब्लॉग करत होती, जो तुमच्यासाठी मला शेअर करायचा होता. पण त्या दिवशी पण असं झालं की मी 100K सबस्क्रायबर मस्त काउंट लावले
लावलेला टीव्हीवर आणि नेमका लाईट पण गेलेली आणि जेव्हा लाईट आली तेव्हा लगेच आपले विदिन अ सेकंड 100K झाले. त्याच्यामुळे मला ते शूट पण करता आलं आणि लाईट गेली म्हणून माझा मूड पण गेलेला, म्हणून मी शूटच बंद करून टाकला ते ब्लॉग. पण हे मेन जो माझा रिवॉर्ड आला आहे ह्या चॅनलचा, त्याच्यासाठी मी हा खास ब्लॉग केला आहे आणि तुम्हाला हे सरप्राईज दिला आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आणि मी ब्लॉग म्हणजे मला ब्लॉग करायची जास्त सवय नाहीये, त्याच्यामुळे जसं जसं ब्लॉग मी करत जाईन तसं तसं तुम्ही जसं माझ्या बाकीच्या व्हिडिओजना प्रेम देता तसं ह्या ब्लॉगला पण प्रेम द्या. असा सपोर्ट करत राहा. अँड थँक्यू सो मच पूर्ण माझ्या आरू फॅमिलीला की तुम्ही मला इतका सपोर्ट करता. माझा फॅमिलीचा जसा सपोर्ट आहे तसाच अक्षरशः तुमचा सपोर्ट आहे. आणि पर्सनली मला जे पण माझे फॅन्स वगैरे भेटतात ना, मला इतके अप्रिशिएट करतात ते बघून मला अजून मी मोटिवेट होते. त्याच्यामुळे असंच मला मोटिवेट करत राहा, असंच मला एक पुश देत राहा, जेणेकरून मी अजून पुढे जाईन आणि लवकर आपले 1 मिलियन पण होतील आणि माझ्याकडे अजून एक प्ले बटन येईल जो असेल गोल्डन प्ले बटन. तर असं सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण माझ्या ज्या नवीन व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. And yes, thank you so much and I love you, Aru family. Thank you so much. Bye.